कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला बुद्धजी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान कृष्ण भगवान की जय, गुरुबाई सत्संग की जय। काकी उभी तरी सांगा सांगा कोणती बात होऊ शकतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। तरी गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक झाला, धुवण्या मळकटा बुद्धीचा त्याने। प्रथमतः सर्व संतांच्या चरणी सप्रेम जय हरी। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुम्हा सर्व संत जनांच्या, साधू जनांच्या, महात्म्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, सर्व गोष्टींनी ज्येष्ठ वरिष्ठ असणाऱ्या संतांच्या चरणी दोन तोडके मोडके प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली उभी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक माहित नाही पण तरी गुरुदा तरी गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थागता, धुवून या मळकटा बुद्धीचा त्याने। आता इथं बोलायला सारखं सगळ्यांना सगळा विषय माहितच आहे, परंतु म्हणतात ना सेवके सांगितले काम येथे मी तू पण कामा नाही, तरी गुरु दाविल्या वाटा। आता गुरु तत्व काय सर्वांना तर माहितच आहे। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आम्ही गुरु केले, आम्ही गुरु निवडतो, आम्ही कोणाचे शिष्य झालो, परंतु ही सुद्धा आपली एक भ्रांती आहे। अमृतानुभव सांगतो प्रकरण 5 की जगाच्या पाठीवर असं होऊच शकत नाही की मी ठरवले की मला आज बाबांना गुरु करायचंय, हे होऊच शकत नाही। हा आपला गैरसमज आहे, गोड गैरसमज आहे। कसं असतं ना की ऐसी कर्म साम्य दशा जेत होय गा विरेशा, मगच श्री गुरु आपैसा भेटेची गा। माऊली सांगतात की जेव्हा शिष्याचं मुमुक्षत्व 50% आलेलं असतं आणि 50% पुढे थोडंसं अजून ते मुमुक्षत्व त्याचं गेलं। मुमुक्षत्व म्हणजे काय? काही कृपा करेल गोविंद, काही तुटेल भवबंद, काही देखेल तू निज बोध, परमानंद होय जने, किंवा सोपं सर्वांच्या मुखातलं काही कृपा करेल गोविंद, काही कृपा करेल नारायण, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे। किंवा नाथबाबा सांगतात धाव पावगा श्री हरी, कृपा करी दिनावरी, मज उद्धारी भवसागरी, भक्त कैवारी श्रीकृष्ण। नाथबाबा विनंती करतात, उद्धव विनंती करतो की श्रीकृष्ण धाव मला भवसागरातून उद्धार। उद्धवासाठी श्रीकृष्ण येतो, अर्जुनासाठी श्रीकृष्ण येतो। अर्जुनाचं काय झालं की अर्जुन एका कोरड्या विहिरीमध्ये, आगीच्या विहिरीमध्ये उडी मारणार, तो श्रीकृष्णाला खांद्यावर ठेवला आणि अडवला आणि ते आत्मज्ञान दिलं, उद्धवाला पण दिलं। मला सांगायचं हेच होतं की आपण जे म्हणतो ना की मी गुरु केला, हे आपलं म्हणणं खोटं आहे। वास्तविक गुरु निवड करत असतात, मला कोणता शिष्य पाहिजे, गुरु आपली निवड करत असतात। आणि ही ह्या जगातली निवड नाहीये, अनंत जन्मांचे तप एक नाम, आपल्या अनंत जन्मांचं कितीतरी पुण्य साठा, कितीतरी जन्माचा मुमुक्षत्व जेव्हा आपण पदरी घेऊन येतो ना, त्यावेळेस ते गुरूंच्या दृष्टिक्षेपात आपण जातो। गुरूंची दृष्टी कृपा, गुरूंची स्पर्श कृपा, गुरूंची अजून शब्द कृपा, संकल्प कृपा। तुमचं आमचं भाग्य खूप थोर आहे, खूप थोर आहे। आपल्याला समोर गुरुवर्यांनी बसवलं, अनुग्रह दिला, बुक्का लावला, माळ घातली, स्पर्श केला। कबीर महाराजांचं उदाहरण जर घेतलं ना, कबीर महाराज मुसलमान होते, पण कबीर महाराजांचे जे वडील होते, कबीर महाराजांच्या वडिलांना नवनाथ संप्रदायाची गोरक्षनाथांची सिद्धी प्राप्त होती आणि त्या गोरक्षनाथांच्या आयुर्वेद सिद्धीमुळे कबीर महाराजांचे जे वडील होते ते इतर लोकांचे आजार बरे करायचे।
कबीर महाराज असेच वनवन फिरायचे, कारण अद्भुत पुत्र होता ना तो, त्याचं नाव कबीर ठेवलं होतं. मग त्याला कळलं त्याला गुरु करायचे होते, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं. रामानंद स्वामी त्यांना कळलं अशा अमुक व्यक्ती आहे ज्येष्ठ आत्मज्ञान संपन्न. त्या रामानंद स्वामींनी त्याच्या शिष्यांना कबीरदासांनी विचारलं की कुठे भेटतील मला स्वामी, कारण हा मुसलमान होता, कबीर महाराज मुसलमान होते आणि इकडं आपले हिंदू स्वामी भेट कशी होणार. कबीर महाराजांना शिष्यांनी सांगितले की गंगा घाटाला पहाटे 3 वाजता रामानंद स्वामी आंघोळीला जातात. दृष्टांत नाही हा, थोडं लांबीत पण हरकत नाही. आपलं भाग्य किती थोर आहे मला सांगायचे की कबीर महाराज पहाटे 2:30 वाजता गंगा घाटावरती, जिथून रामानंद स्वामीचे त्या पायरीवरती झोपून राहिले, 3 वाजता रामानंद स्वामी जप करत नामस्मरण करत आंघोळीला आले आणि रामानंद स्वामींचा पाय कबीर महाराजांच्या डोक्यावरती पडला. फक्त बस, कार्यक्रम संपला. लगेच आत्मज्ञान झालं. आमच्या ठसलं पण आपल्यासाठी ठसविता बहु लागती सायास. कबीर महाराजांना असा अनुग्रह भेटला. म्हणजे ध्यानी मनी नसताना, संतांच्या पण ध्यानात मनात नसतं कुणाला अनुग्रह द्यायचा, कुणाला नाही. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहायला सच्चिदानंद बाबांचं प्रेत चाललं होतं. माऊलीने ठरवलं होतं का? नाही, की मला अनुग्रह द्यायचा, पण नाही, संतांच्या ध्यानी मनी नसताना सच्चिदानंद बाबांना अनुग्रह झाला. किंवा बाबांनी गुरुवारी उपनिषद गंगाचा एक एपिसोड पाठवला 4थ्या क्रमांकाचा. कोटीकर्ण नावाचा अहंकारी व्यापारी होता. साधूच्या सन्मुख कोटीकर्ण आला, याला अहंकार होता पैशाचा. तो फक्त साधूला म्हटला की तुम्हाला काय पाहिजे मला सांगा, मी तुम्हाला देईल. साधू म्हटला मला फक्त एक गोष्ट दे, की तुझा अहंकार दे. फक्त ते साधू असे म्हटले आणि तरी त्या कोटीकर्णाचा उद्धार झाला. त्याचा पैशाचा अहंकार गळून गेला. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, ते म्हणतात की मान अभिमान न कीजिए कहत कबीर पुकार, मान अभिमान न कीजिए कहत कबीर पुकार, जो सिर साधु नान में ओ सिर काट उतार कबीरा, ओ सिर काट उतार. कबीर महाराज सांगतात की मान अभिमान अहंकार करू नका. आणि आरडून ओरडून सांगतात, संतांनी पण आपल्याला सांगितलं. आणि ते म्हणतात की जे मुंडकं संतांपुढं दर्शन घेण्यासाठी झुकत नसेल ते मुंडकं कापून टाका. कोणतं मुंडकं सांगितले? आपल्यामध्ये असणारा सुप्त अहंकार, जो मी अहंकार असं म्हणतात. नाथबाबा एकनाथी भागवतात अध्याय क्रमांक 22 मध्ये सांगतात, जवरी अंगी देह अभिमान तव अवश्य लागे साधन, निशेष निरसल्या अज्ञान वृथा साधन मीही माने. नाथबाबा म्हणतात तसं ताईने सांगितलं, जवरी अर्जुना हा बोध भेटेना मला, किंवा आत्मदृष्टी तृप्ती झाली आहे तशी सोयी मला वाटते ही. नाथबाबा म्हणतात की जोपर्यंत आपल्या अंगात देहाभिमान आहे ना, अहंकार आहे ना आपला, मी देह हा अहंकार, आपल्याला तो अहंकार नाही धरायचा, आपला ब्रह्माचा अहंकार धरायचा. अहंकार धरी सोहमपणा. नाथबाबा ते सांगतात की नाथबाबा म्हणतात की जोपर्यंत आपल्या अंगामध्ये देहाभिमान आहे, मी देह असा अभिमान आहे, तोपर्यंतच आपलं नामस्मरण करायचं, तोपर्यंत साधन करायचं. एकदा का तुमचं अज्ञान हे पूर्णपणे निपटून निरसून गेलं की श्रीकृष्ण म्हणतो की हे साधन सुद्धा मी खोटं मानतो स्वतः. ही श्रीकृष्णाची भूमिका आहे, ही नाथबाबांची भूमिका आहे, ही श्रीपदबाबांची भूमिका आहे. तुम्हाला आम्हाला 8 करावं लागणार ना, 100% करावं लागणार. नाथबाबा आनंद सांगतात की वृक्ष छेदली असं मूळ, आद्रता न तुटे तत्काळ, राहुने अल्पकाळ मग केवळ काष्ट होय. नाथबाबा ऍक्च्युली दृष्टांताची ओवी आहे, सिद्धांताची ओवी आठवत नाही मला. नाथबाबा म्हणतात की एखादं झाड जर तोडलं, ते झाड तोडल्यानंतर त्याचं लगेच लाकूड बनतं ना, लगेच आपण तोडून चुलीत जाळ करू शकतो. नाथबाबा म्हणतात एखादं झाड जर तोडलं तर काही कालावधी 6 महिने असेल वर्षभरपर्यंत ओलावा हळूहळू कमी होत जातो, नंतर लाकूड होतं. तुमचं आमचं आपण लाकूड संतांनी केले का, अजून बाकी राहिले नाही. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मुक्त झाला, बंधन नसे आत्म्याला बोलूच नाही. विचारसागर तरंग दुसऱ्यामध्ये सांगतात हरभरे स्वामी, निश्चल स्वामींचं आहे ना, तर ते सांगतात की एक कोणता राजा, शुभसंतती राजाचे 3 पुत्र, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. तर हे 3 पुत्र, त्याही कथा बरीच मोठी होती, ते संन्यास घ्यायला जातात, म्हणजे दीक्षा घेण्यासाठी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जंगलात जातात. त्यांना श्रीगुरु पण भेटतात. तर तर्कदृष्टी विचारतो की मला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती करायची. त्याची गुरुजी तिथेच त्याला क्रॉस करून टाकतात.
म्हणतात की तर्कदृष्टी तू जे म्हणतोय ना की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करायची, हे तुला भ्रम म्हणून वाटते. होऊच शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण वास्तविक तू स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, तू आनंद स्वरूप आहे. पण तरी तुला वाटतंय की माझ्या जीवनाचं दुःख जाऊन मला परमानंद प्राप्त व्हा. हे केवळ तुला तुझ्या भ्रमामुळे वाटते. नाथबाबा एकनाथी भागवतात सांगतात, अमृतानुभव मध्ये माऊली सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, अष्टावक्रमध्ये सांगितले. ते काय म्हणतात की जेव्हा प्राणी जन्माला यायच्या अगोदर आहे ना, तो त्याच्या स्वस्वरूपावरती असतो आणि त्याचा प्राण गेल्यानंतर तो स्वस्वरूप असतो. मधला कालखंड असतो कोणता असतो? मी देह. पण हा सुद्धा भ्रांतीचा मायेचा पडदा आहे. म्हणजे यात सुद्धा जीवाला जरी नाही कळलं, आता आपला अनुग्रह, आपल्याला नाम, आपलं साधन, आपलं गुरुवर्य, श्रीमंत बापाचे लेकर म्हणून आपल्याला गोष्टी कळतात. ब्रह्म काय असतं? करतळावरी वाटोळा डोलू तर देख जावळा तैसे ब्रह्म आम्ही डोळा दाबिले तुझं. असं आपल्याला या गोष्टी कळतात. मग ज्याला कळत नाही त्यांना अनुग्रह घ्यायचा आहे. अजून यांना नाही माहिती ह्या गोष्टी, पण तरी पण त्या ब्रह्मस्वरूप आहेत की नाही? त्या सुद्धा ब्रह्मस्वरूप आहेत. आपल्या डोळ्यांना जे जे दिसतंय ते सगळं ब्रह्मस्वरूप आहे. मग आपल्या सद्गुरूंनी आपल्या बोधांनी जरी आपल्याला सांगितलं की जे जे दृष्टी दिसते ते रूप किंवा जे जे देख कशी साकार, नाथबाबांच्या विरुद्ध बोलतात, जे जे देख कशी साकार ते ते जाण नश्वर, तेच विकीचा निर्धार करावा आत्मज्ञानी तात्काळ. तुझ्या उघड्या उद्धव जे जे दिसतंय ना ते सगळं नाशिवंत आहे आणि हाच तुला दृढ विश्वास करायचा आहे. पण हे कोणासाठी आहे? ज्याने नुकतंच ऍडमिशन घेतलं त्यासाठी. तुझ्या डोळ्याने दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे. पण आता आपण म्हणू का माझ्या उघड्यावर दिसतं नाशिवंत आहे? नाही का? कारण नामा म्हणे जीवे करी निंबन विटे सहित चरण वोवयन. ती वीट सुद्धा परब्रह्म झाली, ते चरण सुद्धा परब्रह्म झाले आणि ती सगळं आकृतीच परब्रह्म झाली. सगुण तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघा एका सांगतात. मग प्रश्न पडतो ना सांगताना सुद्धा. मी सकाळी भागवतात नाथबाबांचं एक स्तवन वाचलं. नाथबाबा म्हणतात की तू करतो, म्हणजे सद्गुरूंना म्हणतात तू करतो तू करत नाही, तू बोलतो तू बोलत नाही, तू अमुक आहेस तू तमुक नाहीस. हे म्हणताना सुद्धा माझी मला शाश्वत नाही, मी बरोबर बोलतोय का? म्हणजे काय झालं? वेद जाणू गेला तोही मौनावला. अमृतानुभव मध्ये रात्री एक मुद्दा वाचला 5व्या प्रकरणामध्ये, मला वाटतं याचा येतो मुद्दा ब्रह्माचं काहीतरी असं, ब्रह्म एक असं आहे. तर त्याच्यामध्ये माऊली सांगतात की एखादा माणूस म्हणे की तुम्ही म्हणता मला आत्म्याचा अनुभव आहे, आत्मा पाहिला का, आत्मा दिसतो का, आत्मा कसा आहे? तर माऊली म्हणतात की ऊसामध्ये साखर आहे ना, ती प्रक्रिया केल्यानंतर त्याची साखर बाहेर पडते. पण ऊस लावल्यावर तिचा गोडपाना असतो आणि ऊस जेव्हा कांदा असतो तरी पण तो गोडपाना तिचा असतो. पण तो कोणाला कळेल? त्या गोडालाच गोडपाना कळत. ज्याला ब्रह्म आहे, ज्याला आत्मा आहे असं वाटून घ्यायचं असेल ना, तर त्यानेच त्याचा अनुभव घ्यावा. माऊली सांगतात शब्द या शब्दाचा उच्चार तुम्ही कसा कराल? आपण आता दिसतो ना अक्षर नव्हती देखा, तिथं हरपती म्हणून शब्द, याचा उच्चार कसा होतो? पण तुम्हाला म्हटलं शब्द या शब्दाचा उच्चार करा, बोलता येईल का? शब्दाचा उच्चार शब्दाने कसा करणार? तसं ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे ब्रह्म सर्वगत सदा सम ऐसे जाणत तेथे आणू नाही विषमा, ऐसे जाणते ते अतिदुर्गम त्यांची भेटी झाली भाग्य ब्रह्मगा. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय पाहायला गेलं तर म्हणजे जे आहे ते ब्रह्म, जे नाहीये ते ब्रह्म, आहे नाही याच्या सापेक्ष असताना सुद्धा सहज असणार ते सुद्धा ब्रह्म. म्हणजे पार ब्रह्मदेवापासून तर चित्तापर्यंत ही ओळख ज्याने प्राप्त करून घेतलेले, हे भजन ज्याने समजून घेतलेले, ते भजन नाथबाबा म्हणतात आदि ब्रह्मांतिम शक सर्वांच्या हृदय मीच एक, ऐसे पाहितो सबाह्य देख तेच भजन सुख मत प्राप्ती. आज जगामध्ये इकडे तिकडे भजन चालली, कोणती भजन चालली? असं आषाढी पंढरीची वारी, किती लोक आज पंढरपूरला गेलेत. आपल्याला काहीच अधिकार नाही त्यांना नाव ठेवण्याचा. का? कारण आपण पण ते गोष्टी करत करत इथपर्यंत आलेलो आहे. आपण पण जपमान केलेले आहेत, आपण पण वाऱ्या केलेल्या आहेत, आपण पण सगळं करत करत इथपर्यंत गेलोय. मग आज आपल्यासारखा एखादा माणूस तिथे गेला किंवा आपले सगळ्या साधकांमध्ये कुणी जरी गेला तर तो मला नाही वाटत मंदिरात जात असेल पाया पडायला. कारण तिथे त्याच्या आजूबाजूला पंढरपूर विठ्ठलच तिला भरलं दिसते. तुका म्हणे विठ्ठल भरला असं बाई येता याहून काय चराचरी. जनाबाई म्हटले ना, वाचावी ज्ञानेश्वरी, आधी ज्ञानेश्वरी घरी वाचा, नुसती वाचू नका, संतांना शरण जा, संतांकडून शरण जाऊन ज्ञानेश्वरीचं वर्म समजावून घ्या आणि मग पंढरपूरला या. नाही तर उगाच यायला येऊ नका. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली तरी ती कळणार कशी?
संतांना शरण गेलं तर. संत म्हणजे कोण, किंवा संत म्हणजे त्या ज्ञानाला संत म्हटले. ज्ञान म्हणजे काय, दासबोधामध्ये समर्थ स्वामी सांगतात, रामदास स्वामी, की ऐक ज्ञानाची लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणास आपण या नाव बोलू जे ज्ञान, किंवा पाहावे आपणास माऊलींचे कमान हे नाही का, नाही नाही माऊलीच म्हणतात ना, आपण गेला जाऊ असं आपल्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून घेणं, याला खऱ्या अर्थाने परमार्थ म्हटलं. ओळख घेतो की तरी गुरु दाविले वाटा. पहिला मुद्दा सुरू केला तर मला वाटतं की गुरु, आपण नाही गुरूंची निवड करत, गुरु आपली निवड करतात. मग तरी गुरु दाविले वाटा. गुरूंनी कोणती वाट दाखवली आपल्याला? वेगवेगळ्या वाटा आहेत. माऊलींनी पण खंडन केलं ना, मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. काय सांडीकुडी कल्पनेची वाट, मार्ग नीट आहे पंढरीचा जाणार आहे पण म्हटली. मग संतांना आपला मार्ग कोणता दाखवला की परमार्थाच्या परमोच्च शिखरावर, ज्याला ब्रह्म म्हणतात, की तया ज्ञानाची दिठी जो माते सेवी किरीटी, तो हे ब्रह्मत्वाच्या किरीटी चुडा रत्न. अशा स्थानापर्यंत जाण्याचा प्रवासाची वाट आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दाखवून दिली. आपल्याला वाटतं की आपल्याला आपल्या सद्गुरूंनी अनुग्रह दिला, आपल्या गुरुवाऱ्यांनी संतांनी साधूने आपला अनुग्रह दिला, बोध दिला. आपल्याला वाटतं ठसत नाही. पण ज्या दिवशी त्यांनी दिलं त्या दिवशी ठसलेले. परंतु आपल्या सगळ्या बाजूंनी परिपक्व व्हावं यासाठी आपल्याला हळूहळू तिथपर्यंत ते पोहोचवतात. मग ही ताकद नाही का? आपल्याला वाटतं ठसू शकत नाही. मग हा मी तर म्हणेल की मला जर वाटत नसेल ना की माझ्या संतांनी, माझ्या साधूंनी मला जो बोध दिला तो मला ठसला नाही, ही माझ्या साधूविषयी असणारी माझ्या मनाची शंका आहे. कारण त्यांचं ते सामर्थ्य आहे. कर्नाटक म्हणतात ते पाहती जायांकडे, त्यांचे योगभवसाकडे परब्रह्म डोळ्या पुढे निज निवाडे उल्हासे. ही संतांचं सामर्थ्य आहे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे. आणि केलंच पाहिजे नाही, ते करतातच. कोटीकर्णाचा उद्धार केला. कबीरदासांच्या डोक्यावर रामानंद स्वामींनी पाय दिला तरी उद्धार झाला. आणि पूर्णपणे ठसला, साधू बोध झाला. न उरोनिया ठेला, साधूचा बोध झाला आणि तो उरायला शिल्लक राहिला नाही. तो तत्काळ ठसला. आणि ते ठसवतात का? तर त्यांच्यात ते सामर्थ्य. म्हणून मला म्हणतात आत्मज्ञानाची चोखडी संत माझी रूपडी, मग दृष्टी पुढे आडवी कामिनी जैसी. आत्मज्ञानाने चोखडी. नाथबाबा म्हणतात ते ब्रह्मविद्येचे चालत डिंब, त्याच अवयव ते ब्रह्मकोंब, ते विद्येचे पूर्ण बरविम स्वयंभू पर ब्रह्म. असे संत, असे सद्गुरु तुमच्या आमच्या वाट्याला आले. आपलं महद भाग्य. आज जगाच्या बाजारात जा, भेटणार नाही, भेटत नाही. संत भेटत नाही, ज्ञान भेटत नाही, भक्तीचं वर्म कळत नाही. आज तुम्हाला आम्हाला जर गेलो तर 5,000 रुपये देऊन VIP पाच दर्शन. कशासाठी दर्शन लागते ते? संतांनी सांगितलं ना आपल्याला की ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवंगमय सोहम नैसा. ए नरा आत बघ जरा जीव हा खरा, नोहे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. जीव जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, जन्माला येताना सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. मृत्यू म्हणणं सुद्धा मला वाटत आपल्याला नाही खरं वाटत कोणाला मृत्यू आता. आणि मृत्यूची भीती पण वाटत नाही. मृत्यू खरा वाटतच नाही आणि त्याची भीती पण वाटत नाही. का मृत्यू काय? नाथबाबा म्हणतात जेथे जन्मच नाही झाले तेथे मरण न लगताची गेले, ऐसे भजनी माते पावले भजन बळे मध भक्त. नाथबाबा म्हणतात जिथं जन्मच नाही झाला तिथं मरण कसं होईल? आणि अशा युक्तीने माझ्या भक्तांनी माझं भजन करून माझ्या पदाला येऊन पोहोचले. मग त्यासाठी ते भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी 4 भक्त सांगितले माऊलींनी. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि तेच माऊली खंडन करतात 18व्या अध्यायात की एरवी तिजीना चौथी हे पहिले न सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. माऊली म्हणतात की सुरुवातीच्या अध्यायात सांगितलं की 4 प्रकारचे भक्त आहेत. पण हे 4 प्रकारचे भक्त नाथबाबांनी याच्या पुढे उडी मारून सांगितलं. किती वाट आहे का ती? 19 ना 20. त्यात सांगितले नाथबाबांनी की अर्थ म्हणजे काय. इकडे अर्थमय सांगितलं, पैशाची अपेक्षा करणं, हे करणं ते करणं, त्याला नाही नाथबाबा म्हणत. अर्थ म्हणजे काय की ज्याने ब्रह्माच्या प्राप्तीसाठी, आत्मज्ञानासाठी अतोनात प्रयत्न केले आणि तो आता कड्यावर उभा राहिला आणि तो देव भेटून कड्यावर उडी मारणार, त्याला जिज्ञासू म्हणून पकडलं. त्याला अर्थभक्त म्हणतात. जिज्ञासू म्हणजे काय? साधू संत ज्या मार्गाने गेलेत त्याच मार्गाने मी जाईल आणि भगवंताची प्राप्ती करून घेईन, याला जिज्ञासू म्हटलंय. अर्थार्थी म्हणजे काय?
तो इच्छा करतो ना, भक्त इच्छा करतो, पण जे अर्थार्थी भक्ताची इच्छा अशी असते की त्याच्या प्रत्येक इच्छेमध्ये फक्त भगवंत प्राप्ती असते. अशा भक्ताला अर्थार्थी म्हटले. आणि ज्ञानी म्हणजे कोण? हे सगळ्यांचे म्हणून असणारा ज्ञानी. तसं पाहायला गेलं तर हे चारही भक्त दिसताना म्हणतात दिसतात वेगळे, पण नाही, हा खरा एकच भक्त. या सगळ्यांना मिळून चौथा ज्ञानी भक्त म्हटलं. चौथी भक्ती सुद्धा नाही, पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही. भगवंत म्हणतात की माझी जी सहज स्थिती आहे, का जिला कोणी आहे म्हणणं, जिला कोणी नाही म्हणणं, याच्या हे दोन्ही आहेच्या विरुद्ध नाही, ह्या सापेक्ष गोष्टी आहे. पण ब्रह्म तसं नाही. ब्रह्म आहे नाही याच्या खूप पलीकडे. मी सकाळीच वाचला अमृतानुभवामध्ये माऊली सांगतात की शब्दांची ताकद नाही तिथपर्यंत पोहोचायची. शब्द तुम्हाला फक्त तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण शब्द तिथे गेलो शब्द राहत नाही. जसं नाथबाबांनी उदाहरण दिलं होतं, माऊलींनी पण आठवत नाही मला ते. मी सांगायचं काय, तुमचा शब्द जो आहे, साधनाचं भगवंताचं नाम देखील जे आहे ते काय करतं ना की ते तिथपर्यंत फक्त घेऊन जाते. समजा मला आता काकींच्या घरी यायचं होतं, मी अशा घरून निघालो, आता मी शिटीवाडीत आलो, आता राजनाथपाशी आलो, आता मोनिक चौकात आलो, आणि आता मला काकींच्या घरी यायचं, काकींच्या घरात आल्यावर ते म्हणेल का मी काकींच्या घरात आले का? मी काकींच्या घरात बसलोय ना, म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे कितीपर्यंत. आपल्याला असं वाटतं की अगोदर आपल्याला सांगितलं की तत्वमसी, ते तू आहेस. नंतर मग काय सर्व खलविदम ब्रह्म. माऊली तर सांगतात की आधी मी ब्रह्म, हा अहंकार आपल्याला येतो. अहंकार म्हणजे काय? मी देह नाही, मी ब्रह्म आहे. नंतर काय? मी ब्रह्म असून माझ्या सकट सगळं ब्रह्म आहे. पण आता माऊली अमृतानुभवामध्ये तिसऱ्या प्रकरणात सांगतात कालिको मारावर कमली कुकिव सोडा. म्हणजे काय सांगतात की तुम्ही अनुग्रह घेतला, साधना केली, प्रबोध घेतलं, पण ते सुद्धा संपलं पाहिजे, ते सुद्धा संपुष्टात गेलं पाहिजे. म्हणजे याला म्हटले, अनुग्रहाला म्हटले काली आणि प्रबोधाच्या नावाला म्हटले कमली. मग कालिको मारावर कमली कुचोडा. काय उदाहरण देतात की एक लोखंडाची बिडी, एक सोन्याची बिडी. लोखंडाची बिडी चांगली का सोन्याची बिडी चांगली? सोन्याची बिडी चांगली. तसं पाहिजे गेलं बिडीची ना, ती कोणतीच बिडी कामाची नाही. माऊली सांगतात की ते आहेस, ते तू आहेस, ते सर्व खलिदम तू आहेस, पण याच्या पलीकडे असणारं भगवंताचं ब्रह्माचं स्थान आहे. कारण इकडं आपल्याला हे जे वाटतं ना की बघा ते लई पुढे पुढे उलगडायचं, मला सुचत पण नाही ते मला. ते सांगतात की तिचे गोवी अहम सोहम कोहम सच्चित आनंद, हे सुद्धा माईक आहे सगळं. सच्चित आनंद हे पद सुद्धा नाही करून चालेल. मला माहित नाही मी तिथपर्यंत पोहोचलो की नाही पोहोचले, परंतु आहे. म्हणजे थोडक्यात सच्चित आनंद पदाचा विग्रह करायला सांगतात. थोडं सांगू मी. सत म्हणजे काय? मिथ्या जगताचा ऱ्हास, मिथ्या जगताचा नायनाट करण्यासाठी सत्य वस्तू कोणती? तर ब्रह्म वस्तू. जगत हे असत आहे आणि असतच्या सापेक्ष आहे सत, म्हणून सत. चित म्हणजे काय? आणि चित म्हणजे जडत्वाचा नाश करण्यासाठी जडाच्या विरुद्ध चित, आणि याच्या पलीकडे असणार आनंद स्वरूप म्हणजे आपले जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. सिंधू ताभंग नेने हरी. म्हणजे जीव आणि शिव, वास्तविक जीव आणि शिव हे म्हणणं सुद्धा आपली कल्पना आहे, आपली भ्रांती आहे. जीव आणि शिव, मला वाटतं अमृतानुभवाचं पहिलंच शिवशक्ती समावेशन. एकदम सुंदर प्रकरण माऊलीने. काय अनुभव वापर माऊलींचा. शिवशक्ती म्हणजे त्याने सांगितले प्रकृती पुरुष वेगळे नाहीच आहेत, आणि फक्त एक वाक्य सांगतात की प्रकृती आणि पुरुष या दोघांमध्ये एखादा जर जागा झाला चांगल्यापैकी, तो काहीच नाही असं सांगून मोकळा होतो. म्हणजे जर प्रकृती जर जागी झाली, प्रकृती म्हणजे मी देह अभिमान जागा झाला ना, परमार्थच नाही ही ती दाखवून देते. आणि पुरुष जर जागा झाला तर जगात काहीच नाही, म्हणजे मी कोण आहे, मी फक्त ब्रह्म आहे असं. म्हणजे याचा अर्थ काय? प्रकृती आणि पुरुष दोघांपासून कधीच वेगळे नाही. आपल्याला वाटत असेल की देह नाशिवंत, देह नाशिवंत, देह जाणार सकळ. बाहेरचे लोक म्हटले ना ते प्रमाण तुमचा जन्म आमचा राहणार नव्हता. कारण का ज्या अर्थी आपल्याला आपल्या संतांनी आपलं आत्मज्ञान दाखवून दिलं, आपण कोण हे दाखवून दिलं, आणि जर ब्रह्मदेवापासून तर चिलटापर्यंत सगळं ब्रह्म आहे. माझं शरीर पंचमहाभूतांनी बनले, तुमचं सगळ्यांचं शरीर पंचमहाभूतांनी बनले. माझ्या शरीरातल्या पंचमहाभूताचा पहिला घटक जर अग्नी, जर अग्नी माझ्या शरीरामध्ये आहे, पंचमहाभूत सगळ्या शरीरात अग्नीमध्ये आहे, म्हणजे पंचमहाभूते सुद्धा एकच झाली. हे असं पण नाही, तत्व तर एकच आहे, पण शरीर रूपाने सुद्धा संतांनी आपल्याला एकच आहो हे आपल्याला सिद्ध करून दिलं नवे नवे. तर अनुभवाला आणून देऊन आपल्या गळी उतरलं. बाबांची ज्ञानेश्वरी 8 महिने चालली होती, अजून पण आहे ना 5 वाजले ना की असं वाटतं की आत्ता एपिसोड म्हणजे पडणार आहे, आत्ता पडणार आहे. एवढं कोण 8 तास नाही करतो.
कोण करत नाही, काय घेणं देणं पडलेलं नाही. आज आपण आपल्या घरात बघतो, आज आपण कुठे जर गेलो तर बघतो आपल्याला कोणाशी 5 मिनिटं बोलायला वेळ नाही, कोणासाठी 2 मिनिटं आपल्याला इकडे तिकडे यायला वेळ नाही. पण का महात्म्यांना ज्यावेळेस आपण त्या तत्वाची खरी अनुभूती आपल्याला येईल ना, त्यावेळेस कळेल की संतांना काही गरज नाही, श्रीपाद बाबांना काही गरज नव्हती, किंबहुना आतापर्यंत जगात जे संत होऊन गेले ना त्यांना काहीच गरज नव्हती. त्याचं 1% म्हणजे बोलणं संभवत नाही. काहीच संतांचा स्वार्थ नाही. स्वार्थ केवळ हाच होता की तुमच्या माझ्यासारख्या दगडाला त्याच्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होऊन त्याला परमानंदाची अनुभूती यावी, एवढाच अट्टास फक्त संतांचा आहे. आणि तो अट्टास बरेच जण म्हणतील हे अभिमान बोललं पाहिजे, मी बोलणार इथं का? बरेच जण म्हणतात की जोपर्यंत महात्मा आहे तोपर्यंत त्यांची किंमत करून घ्या, महात्मा आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. पण नाही, आमचं भाग्य एवढं थोर की जो म्हणजे आमचे महात्मे आहेत तेव्हाच आम्हाला त्यांची किंमत कळालेली. बस पंढरी कवर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ